सेकंड पार्ट आहे आपला फ्रेमवर्क. आता ज्यावेळेस आपण फंडामेंटल्स कव्हर करतो तर डिझाईन, UI डिझाईन आपला ऑलमोस्ट कव्हर झालेला असतं. आता आपल्याला पुढचा पार्ट जो बघायचा आहे फ्रेमवर्कचा. ज्यावेळेस म्हणजे प्रिव्हियसली फक्त UI डिझाईन साठी काही ओपनिंग्स असायच्या, पण ती प्रोफाईल ऑलमोस्ट संपलेली आहे आणि आता फ्रेमवर्क जे आहे ते फ्रेमवर्कची रिक्वायरमेंट प्रत्येक कंटेंट डेव्हलपरला लागते, ज्याच्यामध्ये 3 जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क मेनली यूज होत आहेत सध्या. त्याच्यामध्ये पहिलं फ्रेमवर्क आहे अँग्युलर, त्यानंतर Vue.js आणि रिॲक्ट. रिॲक्ट इज लायब्ररी आहे राईट, आणि Vue.js आणि अँग्युलर तुमचं फ्रेमवर्क आहे फ्रंट एंड डेव्हलपमेंट. सो या 3 फ्रेमवर्क पैकी किंवा लायब्ररी पैकी तुम्हाला कोणतं तरी एक एक्सपर्टाईज पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्हाला एंटायर फ्रेमवर्क समजतो. फॉर एक्झाम्पल अँग्युलर एंटायर फ्रेमवर्क समजतंय, तर तुम्ही अँग्युलर आणि रिॲक्ट कम्पेअर करू शकता आणि रिॲक्ट लर्न करू शकता. त्यानंतर Vueला कम्पेअर करू शकता आणि Vue लर्न करू शकता. म्हणजे तिन्ही फ्रेमवर्क तुम्हाला लर्न करता येतील.